आपण एकमेकांशी कशा प्रकारे संवाद साधला पाहिजे। पूज्य लालाजी महाराजांनी गरज पाहून संभाषणाची काही तत्वे सांगितली आहेत। आपण जर ती तत्वे अंगीकारली तर जीवनात अनेक समस्या टाळता येतील असे मला वाटते। ही संभाषणाची साधी तत्वे अंगीकारली तर ते खरोखरच एक अद्भुत जीवन बनू शकते। म्हणून मी ती तुम्हाला वाचून दाखवतो। संभाषणाची तत्वे। लालाजी महाराज। मनाची समतोल अवस्था ही माणसाच्या निरनिराळ्या परिस्थितीमधील कृतींच्या मागचा दृष्टिकोन दर्शवणारी अभिव्यक्ती असते। व्यापक अर्थाने ते त्याच्या चारित्र्याचे प्रतिबिंब असते। त्या व्यक्तीच्या सान्निध्यातील लोकांवर याचा खोलवर परिणाम होऊन अनुकूल प्रभाव पडतो। ही अवस्था संभाषणातून आपोआप उघड होते। मग ते दीर्घ व गंभीर असो किंवा लघु व हलके फुलके असो, ज्यात उत्तेजितपणा व भावनिक उद्रेकाचा लवलेश नसतो, ज्यामध्ये शीघ्रकोपी, लहरी व जलद प्रतिक्रियेचा अंतर्भाव नसतो, परंतु ते एक तत्परतेने, पद्धतशीरपणे व सभ्यपणे स्वतःला व्यक्त करणे असते। ते दैवी कृपेच्या समतोल अवतरणाप्रमाणे मृदू, सुसंस्कृत व मुलायम असते। मी हे पुन्हा वाचतो। ही अवस्था संभाषणातून आपोआप उघड होते। मग ते दीर्घ व गंभीर असो किंवा लघु व हलके फुलके असो, ज्यात उत्तेजितपणा व भावनिक उद्रेकाचा लवलेश नसतो, ज्यामध्ये शीघ्रकोपी, लहरी व जलद प्रतिक्रियेचा अंतर्भाव नसतो, परंतु ते एक तत्परतेने, पद्धतशीरपणे व सभ्यपणे स्वतःला व्यक्त करणे असते। ते दैवी कृपेच्या समतोल अवतरणाप्रमाणे मृदू, सुसंस्कृत व मुलायम असते। शुद्ध अंतःकरण, ज्याचा मूळ आधाराशी किंवा स्त्रोताशी निकटचा संबंध असतो, ते स्वाभाविकपणे, उदात्ततापूर्वक, औदार्याने व प्रेमाने स्वतःला व्यक्त करत असते। त्याचा प्रभाव तात्काळ पडतो आणि ते उत्तरोत्तर सर्वांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांच्या मनामध्ये स्थान प्राप्त करते। धारदार अथवा कर्कश म्हणता येईल असे आवाजातील चढ उतार टाळता येऊ शकतात, कारण ते क्रोध उत्पन्न करते व क्रोध हा अध्यात्मासाठी विष आहे। जर चिडखोर आणि तापटपणाला टाळले, जर क्रोधासारख्या वाईट गोष्टींवर मात करता आली, तर मनाचा समतोलपणा प्राप्त होण्याला वाव असतो। मनुष्याच्या या दुर्बलतेमुळे स्वाभिमान आणि व्यक्तिमत्व नष्ट होते आणि त्याचा परिणाम दुःखात होतो। त्यामुळे दैवी कृपेचा प्रवाह रोखला जातो। या वृत्तीवर जेवढ्या जास्त प्रमाणात नियंत्रण असेल, तेवढ्या मोकळेपणाने आणि विपुलतेने दिव्य उपहार मिळत असतात। ही एक खेदजनक गोष्ट आहे की मानवाच्या बाबतीत महत्वाच्या व अनिवार्य असणाऱ्या आणि निरंतर चालणाऱ्या वाणीच्या वापराच्या या तत्वाकडे केवळ दुर्लक्षच झालेले नाही, तर त्याची उपेक्षाही झाली आहे। जर मानवाच्या या त्रुटींसाठी दिव्य सद्गुरूंना जबाबदार ठरवले, तर ते दुर्दैवी आहे। मनाला नियंत्रित करणे निःसंदेह खूपच कठीण आहे। ज्याची वाणी विनम्र, सभ्य आणि सुसंस्कृत आहे, त्याचे हृदय विशाल, शुद्ध आणि उदात्त असते। तो इतरांच्या मनावर व्यापक पाडतो, परंतु दुटप्पी
संदिग्ध संवादास प्रोत्साहन दिले जाऊ नये. मानवी जीवनाच्या ध्येय प्राप्तीसाठी सभ्य वाणी ही एक पूर्व अट आहे. सुसंस्कृत वाणी हृदयाच्या साम्राज्यावर अधिराज्य गाजवते. चर्चा आणि वार्तालापामध्ये सभ्य वाणी मानवतेस प्रभावित करते आणि श्रेष्ठत्व मिळवते. क्रोध हा अध्यात्मासाठी विष आहे. जोपर्यंत या भयानक आजारापासून मुक्त होत नाही तोपर्यंत नेमस्तपणा प्राप्त होणे अशक्य आहे. त्याचा परिणाम असा होतो की मानवी संरचनेमध्ये जडपणा येतो आणि मानसिक तणाव निर्माण होऊन तो मुक्त आणि सूक्ष्म प्रवाहास आत प्रवेश करू देत नाही. विचार सतत तणावपूर्ण राहतात. क्रोधापासून मुक्त होण्यासाठी स्वतःला सभ्य आणि विनम्र समजले पाहिजे. नव्हे, स्वतःला असे बनवण्याचा प्रयत्न कराव्यास हवा की फक्त तोच रंग आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात शिरला पाहिजे. अध्यात्मासाठी फक्त शांत व शीतल मनोवृत्तीच आवश्यक असते. हृदय एवढे कोमल असते की वाऱ्याच्या छोट्याशा झुळुकेने सुद्धा ते कोमेजून जाते. सर्व काही शिकवता येत नाही. सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कधीच शिकवल्या जात नाहीत. संवेदनशील लोक ते ग्रहण करतात, अशी अंतःकरणे ज्यांना ईश्वर प्राप्तीची तळमळ असते त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण शिकण्याचा क्षण बनतो. प्रत्येक संधी जीवनात नवीन गोष्टी शिकण्याची संधी बनते. आपण बाहेरच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहू नये, जरी ते गुरुकडून आले तरीही. लालाजी म्हणतात त्याप्रमाणे संतुलित मन ही गुरुकिल्ली आहे. ते विकसित कसे करावे आपल्यासाठी ते कोणीही बनवू शकत नाही किंवा निर्माण करू शकत नाही, आणि जरी केली तरी ते तात्पुरते असते. संतुलित मनाची ही तात्पुरती अवस्था आपल्याला वाढवायची आहे, जी आपल्याला ध्यानादरम्यान किंवा आपण जेव्हाही ध्यान करतो तेव्हा मिळते आणि आपण तिला आपल्या जीवनाचा ताबा घेऊ देतो.